क्या है ये? चाल नाही दादागिरी चालली आहे कॉलेजमध्ये. अगं सुमन तुला गंमत सांगायची राहिली बघ. अगं काल निशा हरली ना त्यावेळेला त्यांच्या ग्रुपचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. बरोबर बरोबर अगदी बघायला पाहिजे होतास. हाय अमोल. कसा असतो? हाय हाय. आयला तू लवकर मरणार नाहीस. 100 वर्ष आयुष्य तुला. अरे मी आता तुझ्याबद्दलच बोलत होतो. अरे वा क्या बात आहे. कालच्या डान्स कॉम्पिटिशनला मजा आली. अरे कसली मजा. हे बघ तू निशाला हरवलंस ना ते चांगलं नाही केलंस. हरवलं म्हणतो आणि बरं नाही म्हणतो. काय रे? अरे अरे कॉम्पिटिशन आहे. हार जीत होत राहते यार. काय मोठं सध्यात. अरे तसं नाही म्हणायचं मला यार. तू सांग ना यार. काय अमोल ती निशा आहे ना सहज हार मानणारी नाहीये. अरे निशाला मी पुरता ओळखतो. तिची हार आहे ना जेवारी लागली असणार आणि ती त्याचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही. कसला वचपा यार. काय घेऊन बसलाय तू पण यार रमेश. काय करणार ती काय करणार ती. हे बघ आपण आता हा विषय बंद करूया. दुसरा काहीतरी विषय बोलूया. अमोल हा विषय सोडून देण्याचा नाहीये. तिचा बाप या शहरातला कुख्यात गुंड आहे म्हटलं. दिवसा ढवळ्या त्यांची माणसं मुर्दे पाडतात आणि ही निशा ना त्यांची एकुलती एक लाडकी मुलगी आहे. इझी नको घेऊस तू. चढ यार. अरे ही सुमन सांगते ना ते खरं सांगते सत्य सांगते. ऐक माझं. काय सत्य काय खरं. समीर तू पण काय नाही यार. हे बघा मित्रांनो आपण आयुष्यात अशा छोट्या छोट्या गोष्टींना घाबरत बसलो ना तर आपलं आयुष्य जगणंच मुश्किल होऊन जाईल. मला एवढंच ठाऊक आहे की आयुष्यात कितीही मोठी संकट जर आली ना तर त्याला धाडसानं सामोरं जायचं असतं. तेच करतोय मी. ऐकून घे. काय ऐकून घेऊ यार तुम्ही असं. मला फार टेन्स मध्ये आणता यार तुम्ही. अरे अमोल तू ऐकून घे ना. सोडून द्या विषय. जाऊ दे दुसरा कुठला तरी विषय घे. नाही ते काय नाही. आम्ही जे तुला सांगतोय ते तुला ऐकायलाच पाहिजे. काय यार जाऊ दे यार. आपण मी जातो तुमच्याशी बोलायचं. मी चाललो. हे बघ निशा मला आता सायकोलॉजीचं लेक्चर आहे. तू माझ्या मध्ये नको येऊस. ओके अमोल कधीतरी माझ्या पण सायकोलॉजीचा विचार कर. अगं पण तुझ्यात काय चांगलं आणि काय वाईट याचा विचार करणारे बरेच आहेत ना तिकडे. मला त्याचं काही देणं घेणं नाहीये. असं माझ्यात काय कमी आहे सांग ना. तुझ्यात काय कमी आणि काय जास्त याच्याशी मला काही देणं घेणं नाहीच आहे. किंबहुना ते सांगणंही तेवढंच कठीण आहे. पण तुझा हा जो सिगरेटचा वास आहे ना तो मला सहन होत नाही आणि माझ्याकडे तेवढा वेळही नाहीये. वेळ नाही माझ्यासाठी वेळ नाही. मला उशीर होतोय. मला जाऊ दे प्लीज. अरे अमोल लेक्चर साठी उशीर होतोय. चल ना. या कम लेट्स गो. चल चल चल. आठवणीने घेऊन ये. हो नक्की नक्की. बाय. ओके बाय. ए सुमन काय काय शाणे ऐकायला येत नाही काय का तुला. हा नाही म्हटलं तुझ्या कानपूर मध्ये काही बिघाड झालाय का. तू ना फक्त पुस्तकांना जवळ बाळगत जा. माझं काही चुकलं का. माझ्याशी बात घालण्याचा प्रयत्न करू नको. आणि मी जे काय सांगते ना ते फक्त कान देऊन ऐक. अमोलच्या जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करू नकोस. म्हणजे मला समजलं नाही. तुला म्हणायचंय तरी काय. मला एवढंच सांगायचंय अमोल माझा आहे आणि तू त्याच्याशी लफडं करण्याचा प्रयत्न करू नकोस. मागात पडेल तुला. चल चालती हो इथून. शेमडी अमोलच्या नादी लागली. अमोल माझा आहे फक्त माझाच. आता बघच. चल सुमन. निशाशी वैर घेतलास. अमोल तुला याची किंमत चुकवावीच लागेल. चल निघ. चल बाजूला. अरे बापरे. बाजूला चल.
अहो प्राचार्य साहेब. काय झालं प्राध्यापक परळीकर? तुम्ही एवढे घाबरलेले का दिसताय? अहो प्राचार्य साहेब, फार मोठा अनर्थ होणार आहे. तो येतोय. कोण येतोय? अहो साहेब, तो रामभाई येतोय आपल्या गुंडांच्या सोबत. कोण हा राम भाऊ? अहो फार मोठा गुंड येतो, फार वजन आहे त्याच्या शहरात. आपल्या कॉलेजमधली निशा ना, तिचा बाप येतो. मग त्यात एवढं घाबरण्यासारखं काय? कसं सांगू तुम्हाला? अहो कॉलेज मधील अमोलने चक्कर तिच्या खोबाडीत मारली आहे. त्याचा जाब विचारला येतो तो तुम्हाला. अहो काय सांगता काय? पण असं कसं झालं एकदम? आला तो. अहो प्राध्यापक परळीकर. चाल. थांबा इथंच. भाई प्रिन्सिपल तूच काय? हो मीच. काय तोंड वर करून पुन्हा मीच म्हणतोयस? कॉलेज चालवतोस की मेंढ्या लागतोय तू? माझ्या मुलीला निशाला कोणीतरी हरामखोर अमोल नावाच्या पोराला चापट मारली आहे. निशा तुझे वडील कॉलेजमध्ये आलेत, त्यांच्यासोबत गुंड आहेत. ते प्रिन्सिपलच्या केबिन मध्ये बसलेत. चल बघूया. जर कुणी माझ्या मुलीकडे डोळे वर करून जरी बघितलं ना, तरी त्याची बुबुळ काढून मी याच टेबलावर ठेवीन. समजलं का? पप्पा कुठे तो हरामखोर अमोल? त्याला चांगला धडा शिकवतो मी. बोलेट पप्पा. पण बेटा, पप्पा हे कॉलेजचं प्रकरण माझ्याशी निगडीत आहे आणि ते कसं सांभाळायचं हे मला खूप छान प्रकारे येतं. पप्पा प्लीज तुम्ही त्याच्यात इंटरफेअर करू नका. पण लक्षात ठेव, पुन्हा जर का असं काही घडलं ना तर. सॉरी सर. निशा, एक विचारू? मला हे समजलं नाही की एवढं झाल्यावर तू अमोलला आणि त्याच्या ग्रुपला रात्री पार्टीला बोलावलंयस. तुला काय वाटतं मी अमोलला एवढ्या सहजासहजी सोडेल? मग ते तर तू आज रात्रीच बघ. आजच्या पार्टीत त्याला बोलवून मी त्याने केलेल्या अपमानाचा बदला घेणार आहे. त्याला मी चांगलाच धडा शिकवणार आहे. नावाची निशा आहे मी. निशा, तू पण ग्रेट आहेस. दिसतेस एक आणि मनात काहीतरी मात्र वेगळंच चालू असतं. यू आर रिअली जीनियस. हरामखोर निशाशी वैर घेतोय. अमोल बसलास ना माझ्या जाळ्यात. Good morning. तू आणि माझ्या बेडरूम मध्ये? मी तुझ्या बेडरूम मध्ये नाहीये, तू माझ्या बेडरूम मध्ये आहेस.